नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RBC टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सिरीज बुक म्हणजे सेवा पुस्तक या विषयाची माहिती घेणार आहोत. बऱ्याच उमेदवारांना सेवा पुस्तक म्हणजे सिरीज बुक काय असते हेच माहिती नसेल, तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, ज्यामुळे सेवा पुस्तकाबद्दल सर्व गोष्टीचं आपल्याला आकलन होईल. तर मित्रांनो, सेवा पुस्तक ही शासकीय कर्मचाऱ्यासाठी महत्त्वाची गोष्ट असते. ज्याप्रमाणे आपण आरशामध्ये पाहतो तर आपलं प्रतिबिंब दिसतं, तसंच शासकीय कर्मचाऱ्यांनी आपली केलेली सेवा ही सेवा पुस्तकाच्या माध्यमातून दिसत असते. शासकीय कर्मचाऱ्याच्या कारकिर्दीचा लेखाजोखा हा सर्व्हिस बुकच्या माध्यमातून मांडलेला जातो. तर आपण सर्व्हिस बुकमधील असणाऱ्या प्रत्येक फॉर्म, पेजेस आणि नमुन्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर वर्ग 1 ते वर्ग 4 अशा सर्वच कर्मचाऱ्यांना सर्व्हिस बुक लागू असतं. कोणताही कर्मचारी शासकीय कर्मचारी असा नाही की ज्याला सर्व्हिस बुक नसतं, सर्व कर्मचाऱ्यांना हे लागू असतं. तर यामध्ये सुरुवातीला जो फर्स्ट फॉर्म असतो त्यामध्ये आपला आधार नंबर, आपलं संपूर्ण नाव, त्यानंतर आपली जात, प्रवर्गासह धर्म, वंश याचा उल्लेख असतो. यानंतर सध्याचा पत्ता म्हणजे आपण जिथं राहत आहात त्याचा पत्ता जो आपण घोषित केलेला आहे हा लिहिलेला असतो. त्यानंतर वडिलाचे, आईचे नाव व राहण्याचे ठिकाण याचा उल्लेख असतो. त्यानंतर पुढे जन्मदिनांक जो इंग्लिश वर्षाप्रमाणे असतो, जो आपण अचूक लिहावा, कारण एकदा जन्मदिनांक लिहिल्यानंतर यामध्ये बदल करण्यासाठी खूप अडचणी असतात. त्यामुळे सर्वांनी अचूक असा जन्मदिनांक आपल्या लेखावर्गीय कर्मचाऱ्याकडून, क्लर्कवर्गीय कर्मचाऱ्याकडून लिहून घ्यावा. त्यानंतर आपली उंचीचा इथे उल्लेख करावा लागतो. त्यानंतर ओळखण्यासाठी अंगावरील खुणा म्हणजे आपल्या अंगावर कुठे तीळ असेल, मोल ऑन समजा डाव्या हातावर किंवा उजव्या हातावर, तर तसेच मानेवर कुठे असेल तर त्याचा, किंवा एखादी अंगावर जन्मखूण असेल तर त्याचा उल्लेख इथे करावा लागतो. म्हणजेच हाच कर्मचारी आहे असा पुरावा सर्व्हिस बुकला नोंद होतो. त्यानंतर ज्यावेळेस बी आपली नियुक्ती म्हणजे जॉईनिंग होईल त्यावेळेस आपल्याकडे असणारी शैक्षणिक अर्हता इथे उल्लेख केली जाते आणि त्यापुढे आपल्या कार्यालयीन प्रमुखाची सही असते. आणि नियुक्ती झाल्यानंतरची जे आपण पुढे प्राप्त करणार आहोत त्याचंसुद्धा इथे नोंद घेतली जाते आणि त्याच्यापुढे आपल्या कार्यालयीन प्रमुखाचं अटेस्टेड घेतलं जातं. त्यानंतर 10मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची सही म्हणजे आपण आपली सही, त्याच्या खाली सही केल्याचा दिनांक उल्लेखित करून सही करावी लागते. सही करताना आपण ही सही परमनंट करावी, कारण ही सहीच आपली नंतर पुढे राहणार आहे, त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे सर्वांनी विचार करूनच आपली सही येथे नोंदवावी. त्यानंतर पुढे वरील नोंदी बरोबर असल्याचं साक्षांकन हे कार्यालय प्रमुखाकडून घ्यावं लागतं, त्यांचा स्टॅम्प खाली मारून घ्यावा लागतो. त्यानंतर पुढे वैद्यकीय तपासणीचा अहवाल, जे आपलं मेडिकल केले जाणार आहे ऑफिसमार्फत त्याप्रमाणे. त्यानंतर जे CS म्हणजे सिव्हिल सर्जन आपल्याला सर्टिफिकेट देणार आहेत त्याचा क्रमांक, त्याचा दिनांक आणि ज्या डॉक्टरनी किंवा अधिकाऱ्यांनी म्हणजे CSने दिलेलं आहे त्याचं पदनाम येथे लिहिलं जातं. यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याचासुद्धा उल्लेख इथे केला जातो. त्यानंतर पुढे आपल्या डाव्या हाताची जी 5ही बोटं आहेत, अंगठ्यासकट सर्व फिंगर्सचं येथे थंब इम्प्रेशन घेतलं जातं. म्हणजे शाईच्या बॉक्समध्ये बुडवून 5ही बोटे येथे उमटले जातात डाव्या हाताची. यामुळे हाच कर्मचारी आहे याचा भविष्यात जर प्रश्न पडला तर ते ओळखण्यासाठी याची मदत घेतली जाते. यानंतर काही प्रमाणपत्र आहेत ज्यावर आपल्या कार्यालय प्रमुखाची सही घ्यावी लागते. त्यानंतर पुढे नामनिर्देशनाचा नमुना म्हणजे जो वारस, जे आपण शासकीय सेवेमध्ये असताना आपल्याला मिळणाऱ्या लाभ घेण्यासाठी जी पात्र व्यक्ती आहे त्याचा इथे नामनिर्देशन करावे लागतं. एकापेक्षा जास्त व्यक्तीचं आपण इथे नामनिर्देशन करू शकतो. त्यासाठी असणारं त्याचं नाव, आपल्याशी असणारं नातं, त्याचं वय आणि किती टक्के रक्कम त्याला द्यायची आहे. म्हणजे एक जर असेल तर 100%, 2 व्यक्ती असेल समजा आई आणि पत्नी असेल तर 50-50% सुद्धा करू शकतो. तर असे नामनिर्देशनचा नमुना आहे. येथे सर्व माहिती भरून खाली आपल्याला आपली सही करून घ्यावी लागते. त्यानंतर पुढे राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 म्हणजे GIS
जो आपला गट विमा आहे त्याच्यासाठीचं जे वारस म्हणजे नामनिर्देशन आहे त्याच्यासाठीचं हे प्रपत्र क्रमांक 7 आहे. हा सुद्धा वरीलप्रमाणेच भरून द्यायचा आहे. व्यक्तीचं नाव, कर्मचाऱ्याशी नाते, वय आणि त्या व्यक्तीला दिला जाणारा हिस्सा यामध्ये माहिती भरायची आहे आणि खाली आपण सही करायची आहे. त्यानंतर पुढे नमुना अ, मृत्यूनी सेवानिवृत्ती उपदानाकरिता नामनिर्देशन म्हणजे जी ग्रॅज्युएटी आहे, ग्रॅज्युएटीसाठी आपल्याला नामनिर्देशन द्यायचं आहे. यासाठी सुद्धा आपल्याला त्या व्यक्तीचं नाव, आपल्याशी असणारे नातं, त्याचं वय आणि त्याचा हिस्सा इत्यादी माहिती भरायची आहे आणि खाली आपल्याला शेवटी सही करायची आहे. आणि त्यासाठी 2 साक्षीदार जे आपल्याच कार्यालयात कार्यरत असणारे परमनंट एम्प्लॉय आहेत त्यांची सही इथे घ्यायची आहे. वरील सुद्धा फॉर्मवर ही सही होते. तसेच जे शासकीय कार्यालयीन प्रमुख आहे त्यांचीसुद्धा खाली अटेस्टेड घ्यायचं आहे. पुढे नमुना ई दिलेला आहे. कुटुंब निवृत्ती वेतनासाठीचं नामनिर्देशन म्हणजे जे आपल्याला पेन्शन मिळणार आहे रिटायरमेंटनंतर त्यासाठीचं नामनिर्देशन दिलेलं आहे. ज्या व्यक्तींचं लग्न झालेलं आहे ते व्यक्ती आपल्या पत्नीचं नाव आणि आईचं नावसुद्धा टाकू शकता किंवा फक्त पत्नीचं नाव टाकू शकता. जे अविवाहित आहेत ते आपल्या आईचं नाव किंवा वडिलाचं नाव येथे टाकू शकतात. तर यासाठी हे फॉर्म नंतर आपल्याला अपडेटसुद्धा करता होतं. जे अविवाहित आहेत त्यांचं लग्न झाल्यानंतर ते आपल्या पतीचं नावसुद्धा इथे टाकू शकतात. हा फॉर्म भरून आपल्याला इथे सुद्धा खाली सही करायची आहे आणि खाली कार्यालयीन प्रमुखाची सही घ्यायची आहे अटेस्टेड म्हणून. त्यानंतर पुढे SRKA फॉर्म आहे जे आपल्याला पगार चालू होणार आहे म्हणजे वेतनासाठीचा जो ट्रेझरी कोड आहे, DDO कोड आहे, यासाठीचा हा फॉर्म आहे. यामध्ये आपलं नाव, आधार नंबर, पॅन नंबर, जेंडर, आधार कार्ड, आपली जॉईनिंग डेट ही सर्व माहिती भरायची आहे आणि ते आपला फोटो लावून जे आपले DDO आहेत त्यांचा अटेस्टेड घ्यायचा आहे. ही सर्व माहिती आपल्या कार्यालयीन क्लर्ककडून भरली जाते. फक्त भारताने ती योग्य भरली आहे का याची पडताळणी आपण करायची आहे. त्यानंतरचा पुढचा फॉर्म आहे DCPS एक्नॉलेजमेंट. जो आपल्याला नवीन पेन्शन लागू आहे त्याचा नंबर येथे टाकला जाणार आहे आणि येथे खाली ॲथॉराइज ऑफिसर्सची सही घेतली जाणार आहे. त्यानंतर पुढे आता फॉर्म्स वगैरे सर्व संपलेले आहेत. यानंतर जे आपण ॲक्च्युअल जे आपण सेवेमध्ये काय काय करणार आहोत, जे आपण ज्या बाबी घडल्या आहेत किंवा एखादी विशेष कार्य केलेलं आहे किंवा काही शिक्षा झाली आहे किंवा आपल्याला एखादी बढती मिळाली आहे त्याच्या सर्व नोंदी या इथे घेतल्या जातात. तर सुरुवातीला इथे या फॉर्मवर आपल्या नियुक्तीचा दिनांक म्हणजे आपल्याला जी ऑर्डर मिळाली आहे त्या ऑर्डरचा उल्लेख केला जातो आणि त्या ऑर्डरनुसार आपण जी जॉईनिंग केली आहे त्याचा डेट टाकून इथं नोंद करून त्याच्या पुढे अटेस्टेड घेतलं जातं. त्यानंतर आपण जॉईन केल्यानंतर हॉस्पिटलच्या माध्यमातून जे आपली कागदपत्र पडताळणी झाली त्यानंतर हॉस्पिटलमधून एक ऑर्डर दिली जाते, त्याला वय व शैक्षणिक अर्हता मानतात, त्याचीसुद्धा नोंद इथे घेतली जाते. मेडिकल सर्टिफिकेटची नोंद इथे घेतली जाते. आपले कास्ट व्हॅलिडिटीची नोंद इथे घेतली जाते. MSCITची नोंद घेतली जाते. हिंदी मराठी भाषेची सूट इथे घेतली जाते. तसेच आपल्याला जे इन्क्रिमेंट मिळणार आहे दरवर्षी त्या प्रत्येक दरवर्षीच्या इन्क्रिमेंटची इथे नोंद घेतली जाते. वाढलेला DA म्हणजे जे महागाई भत्ता वाढणार आहे त्याचं एरियस जे निघणार आहे त्याची इथे नोंद घेतली जाते. आपण घेतलेलं प्रशिक्षण म्हणजे आपण विशेष ट्रेनिंग घेतली तर त्याचीसुद्धा नोंद इथे घ्यायची आहे. आपण सेवेमध्ये असताना काही पुढचं शिक्षण घेतलेलं आहे त्याचीसुद्धा नोंद इथे घेऊन कार्यालयीन प्रमुखाकडून त्याचा अटेस्टेड करायचं आहे. म्हणजे आपण सेवेमध्ये असताना ज्या ज्या गोष्टी करतो त्या सर्व गोष्टीची नोंद हे ते पुढील पानावर घ्यायची आहे. असे भरपूर पानं असतात पुढे. माहितीसाठी आपण फक्त हे एकच पेज घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे ज्या आपण रजा घेत आहोत त्या रजेचा हिशोब असतो. म्हणजे अर्जित रजा, अर्धवेतनी रजा, यामध्ये जे आपण रजा घेणार आहोत म्हणजे आपण कार्यालयाकडे अर्ज केल्यानंतर आपली रजा मंजूर केली जाते त्याची इथे नोंदणी केली जाते आणि किती रजा शिल्लक आहेत आणि किती घेतल्या आहेत याची नोंद इथे केली जाते. अशाच पुढील पानावर अनर्जित रजा आणि वैद्यकीय रजा किंवा वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे पूर्ववेतनी परावर्तित रजा याची नोंदसुद्धा इथे घेतली जाते. म्हणजे आपल्याला लागू असणाऱ्या सर्व प्रकारच्या रजा येथे घेतल्या जातात. तसेच आपण ज्या महिलांना प्रसूती रजा किंवा महिलांना बालसंगोपन रजा आहे त्याचीसुद्धा नोंद इथे घेतली जाते. म्हणजेच सेवेत असताना घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंदसुद्धा इथे घेतली जाते. तसेच एखाद्या कर्मचाऱ्याकडून काही चूक झाली किंवा त्याला शिक्षा झाली तर त्याची नोंद इथे लाल पेनाने घेतली जाते. म्हणजे एखाद्याला सस्पेंड केलं किंवा त्याला एखादं इन्क्रिमेंट बंद केलं तर त्याची नोंद येथे
त्या आदेशाची नोंद लाल पेनाने या सर्व्हिस बुकवर घेतली जाते. आणि ज्यावेळेस पण आपल्याला बढती मिळणार आहे त्यावेळेस या सर्व्हिस बुकचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जातं आणि आपल्यावर काय ठपका आहे का, आपण काही चुका केल्या आहेत का, याची पाहणी इथे केली जाते. त्यानंतर आपण पुढे शेवटी पाहणार आहोत तपशील. आपल्या सर्व्हिस बुक वरील जे 2 पेज सांगितले होते ज्यामध्ये आपल्याला सर्व नोंदी घेतल्या जाणार आहेत, त्याचा एकंदरीत तपशील या पेजवर घेतला जाणार आहे. म्हणजेच सर्व सेवा पुस्तक न पाहता आपण तर्क काढू शकतो की कोणकोणत्या गोष्टी ह्या कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये असताना केलेल्या आहेत. त्यानंतर पुढे सेवा पडताळणी अभिलेख आहेत, जे ऑफिस मार्फत ह्या सेवा पडताळणी केली जाते, त्याची नोंद इथे घेतली जाते. तर अशा प्रकारे हे सेवा पुस्तक आहे. तर मित्रांनो, सेवा पुस्तक खरेदी करताना सेवा पुस्तकावर आपलं नाव असलं पाहिजे. जनरली मार्केटमध्ये बरेच सेवा पुस्तक अवेलेबल असतात ज्यावर आपलं नाव नसतं, कारण बरेच कर्मचारी ऑफिसमध्ये कार्यरत असतात. आपलं सेवा पुस्तक शोधताना आपलं सेवा पुस्तक लवकर सापडावे यासाठी वरी नाव असलेलं सेवा पुस्तकच विकत घ्या, जेणेकरून आपल्याला सर्व्हिस बुक शोधताना किंवा क्लर्कला हाताळताना सोपे जाईल. तसेच याची बाइंडिंग क्वालिटी पण चांगली पाहिजे. एवढीच काळजी आपण घ्या. बाकी व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.